इथे चालू आहे मांडव थापणी। श्रीमन महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। वासुदेवताभ्यो नमः। सचिवरन्द्राभ्यां नमः। लक्ष्मीनारायण पूजयामि हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातपतिरेकः सदाधारपतिबिन्दे सदाधारपतिबिन्दे माङ्गसमये देवाय हविषाभिदेव औक्षणं कृत्वा देवेभ्यं भवन्तु अक्षतवाहितेत सर्वालङ्करणार्थेक्षतां कृत्वा रक्षण केलेलं आहे। आता काहीतरी आरतीचं कार्यक्रम असते रक्षण त्यांना द्या त्याचा लाभं द्रव्यदक्षिणां कृत्वा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थिसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते। असंख्य गणपती भक्तांना अर्पण करा। तुम्हाला एक गोष्ट दाखवू का, इथे मांडव थापणी चालू आहे आणि तिथे पप्पा सगळ्यांना व्लॉग चालू करून दाखवते आणि मला बघते आणि सांगतात सगळ्यांना व्लॉग बघा, सबस्क्राईब करा, तुम्ही पण सबस्क्राईब करा। तर मंडळी आता इथे उटणं लावायचा कार्यक्रम चालू होणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आमच्या इथे नाही लावत उटणं, पण इकडची नवीन पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते। चला, तयारी झालेली आहे उटण्याच्या कार्यक्रमाची। तर बघू शकता आमचा नवरा छोट्या पोरांना इथे बसायला लावून उद्या तुला सापला उद्या जा ममताची व्हिडिओ काढते चिल्लर वाटताना। तर उठणं ही पद्धत आमच्या अलिबाग साईडला नाही, पण इथे गडप साईडला आहे। म्हणजे हळद सारखं सेम उठणं लावायचं आणि सगळ्यांना पैसे द्यायचे, तेच आहे। आणि ब्लॉगची सुरुवात नाही केली मी तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉच विथ रुच्या या ब्लॉगमध्ये। आज होतं चून, पण चून अगोदरच जळा, कारण की आज शनिवार आहे, तर शनिवारी चून जळत नाही इथे, आमच्या इथे जळतात। माझं तो चून शनिवारीच होतं, तर त्याच्यानंतर संध्याकाळी उठणं असतं, ते उठणं आता चालू आहे। आणि उद्या आहे हळद,
हळद आणि लग्न आहे. सो तुम्हाला तेही सुद्धा दाखवेल. तर उद्याचा म्हणजे हळदीचा व्हिडिओ म्हणजे पुढे कंटिन्यू राहील हा व्लॉग, कारण की व्लॉग छोटासा झाला आहे तर आपण मोठा करू. तर मग चला. काय 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 हा बघा, आता इथे बाहेर कुत्रे आहेत, तर ह्यानी बघितले की भुकेल. आता हा बघितले तरी पण त्याचं वेगळ्या तंद्रीत येतो. आता आम्ही आलोत म्हणून है ना बुनी. ए बुनी बुना इकडे 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 गम्मा माझ्या शोना. तर मंडळी आज आहे हळदीचा दिवस. आज हळद आहे. माझा आवाज. आज हळद आहे आणि इथे चालू आहे हळदीचं आता स्टार्टिंग होईल. आणि आता आम्ही आलोय. तर आज भरपूर मजा येणार आहे, ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. सो ब्लॉग बघत राहा आणि हाय करा. सो चला आता बघूया कसं. आणि आणि इथे माझ्यासोबत मम्मी सुद्धा आहे. मम्मी हाय करा. तर आम्ही आता पण आमच्या इथे थेट 8 वाजताच लावतात डायरेक्ट हळद. एवढा वेळ थांबत नाही, पण इथे भरपूर वेळ झालाय आता. आणि पाटा पण लगेच उजवतात, म्हणजे सकाळीच उजवतात पाटा. आमच्या इथे दुपारी उजवतात, म्हणजे भरपूर फरक आहे, टायमिंगचा फरक आहे. तर गाईज नवऱ्याच्या म्हणजे मामाच्या हळद आलेली आहे. तिथे नाचते हळद, तर ते तुम्हाला दाखवते. आणि ते फोटोशूट चालू आहे मागे. तर चला या. मामाची हळद आलेली आहे. पैसे पैसे तांदूळच नाही. तांदूळ द्या सगळ्यांना बोलवा रे. तोटायला तोटा सगळ्यांनी. शक्यच नाही. गॅरंटी आपली. गॅरंटी आपली. कोण रंगलं नाहीये. सगळे सगळी जण पैसे येणार येणार पैसे येणार. थांबा थांबा हात धुऊ द्या. आता इथे पाटा उजवण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आमच्या इथे 2 वेळा पाटा उजवतात, एक 5वीला आणि एक लग्नाच्या हळदीच्या दिवशी, म्हणजे हळदीच्या दिवशी. तर आता पाटा उजवण्याचं काम चालू आहे, तीच तयारी चालू आहे, तर तुम्हाला दाखवते. आता चालू आहे पाटा उजवण्याचा कार्यक्रम. इथे तयारी चालू आहे आणि इथे त्याच्या पुढचे विधी चालू आहेत. आता मला हे सगळं बघून माहिती पडलं की ते उर्दा मुरुदचा कार्यक्रम चालू आहे. उर्दा उर्दा असं बोलतात, म्हणजे ती काळी डाळ आणि तांदूळ असतात, ते जात्यामध्ये ग्राइंड करतात, सो त्याला उर्दा मुरुद बोलतात. ते पाटा कार्यक्रम आता चालू होईल आणि सुपर एक्साइटेड, कारण की नवऱ्याला चटके भेटतात, ते बघूया आपण आता.
ते ना चटका घ्या. हाय हाय बसला काय भाऊ चटका लागतोय की नाही? चटका देते. लय जोरात लागला. आता लागला. आता लागला चटका. सुरुवात आहे सुरुवात. म्हणून आम्ही थांबले हो लग्नाचा. असे चटके भेटतात. हे तर काहीच नाही, सुरुवात आहे. तर गाईस चटके संपलेले आहेत. एवढे चटके पण नवऱ्याला चटके भरपूर भेटलेले आहेत. पण यापुढे पण चटके भेटणारच आहे लग्न झाल्यावर. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला माहिती असेल. आता त्यांना पण माहिती पडेल. हाय हाय कर हाय कर हाय कर हाय. तर चटके लय जोरात बसला चटका. तर गाईज आता आम्ही चाललोय दुसरीकडे हळद लावायला. कुठे चाललोय पप्पा? बोल. कळदला बाबळच्या इथे कळदला चाललोय हळद लावायला. लांगेंचीच हळद आहे ना? हा भाऊबंधांचीच हळद आहे. म्हणून आता जेवलो आम्ही आणि आता मग तिकडे हळद लावायला जाऊ. डबल जेवायला नाही चाललोय. जेवलो एकदा पप्पा. तुम्ही डबल जेवणार आहात? बघू डबल जेवू. आता मी काय खाल्लं? आता काय कोलबीचा भंगा बनला होता. तर मला असं वाटलं त्यामध्ये हळद जास्त आहे. पण नंतर माझा हात बघून मला माहिती पडलं की मी हळदीचा हातच नाही धुतला आणि तशीच जेवले. होत आहे हळदीमध्ये असं होतं. भरपूर जण हळदीच्या हाताने जेवतात. त्यामध्ये मी पण आहे. आज जेवलेले. तर चला जाऊया आपण कळदला जाऊया आता आपण. चला. तर मंडळी बघू शकता इथे आहे घराचा देवारा. म्हणजे आमच्या लांगी खानदानाचा देवारा इथे आलेला आहे. बघू शकता. आणि नाही नको मला ना हळदीचे वडे नाही आवडत. तुम्हाला सगळ्यांना आवडत असतील तर नक्कीच सांगा. पण मला काय माहिती मी माझ्या हळदीचे वडे सुद्धा नव्हते खाल्ले. म्हणजे मला इथपर्यंत वडे नाही आवडत. आणि हे काका आहेत इथे. सो चला तुम्हाला दाखवते हळद. आणि मंडप पण खूप छान आहे. घर पण भरपूर मस्त आहे. मला भरपूर आवडलं. आणि तर मंडळी इथे पण हळद चालू आहे. आणि मंडप बघू शकता किती चांगला केलेला आहे. आणि हे काका. सो आम्ही दुसरीकडे आलो हळदीला. म्हणजे भाऊबंधांमध्ये लांग्यांमध्येच हळद आहे जी चालू आहे इथे. नवरा दिसत ना. नवऱ्याला झाकलाय पैसे मागून मागून. राधिका राधिका हिने एक हाताने मागितले मी तिला दिले. दुसऱ्या हाताने काकू काकू करते. ह्या हातात ठेवून. तिला पण पाहिजे. अजून एक सिस्टर आहे माझी. तिला पण पाहिजे बोलते. तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी तयार झालेली आहे. आणि आम्ही हळदीला आलोय. पण बाजूला आमचं हॉटेल आहे. सो मी तिकडे आहे आता. आणि
तुम्हाला मग तिकडचं दाखवते, कारण की तिथे DJ चालू आहे तर त्यामुळे कॉपीराईट लागायचा इश्यू आहे. तरी तुम्हाला दाखवेल काय कसं, नाही तर मग डायरेक्ट उद्याच लग्नाला. तर मग चला आता मी चालले वर. तर गाईज आता सगळेजण जेवायला बसलेत आणि मग त्याच्यानंतर डान्स होणार आहे. बँजोसुद्धा आहे आणि DJ सुद्धा आहे. तर सगळ्यांचा डान्स बघायला भेटणार आहे, कारण की यासाठी आपण हा ब्लॉग काढतोय. आणि सगळीजण इथे जेवायला बसले आहेत आणि बँजोसुद्धा आलेला आहे. मी तर जेवलेले आहे, आम्ही सगळीजण जेवून बसलेलो आहोत. आता वेट करतोय फक्त आणि फक्त बँजो वाजायचा. तर मग चला तुम्हाला दाखवते सगळ्यांची डान्स. तर गाईज बँजोचं सेटअप झालेला आहे, बघू शकता.